श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2161व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र शुद्ध अष्टमी, गुरुवार दिनांक 26 मार्च 2026। आजचा दिनविशेष म्हणजे आज श्री रामनवमी, प्रभू श्री राम यांची जयंती। सर्व गुरुबंधू आणि भगिनींना या रामनवमीच्या अर्थात प्रभू श्री राम जयंतीच्या शुभेच्छा। अमृत कलश पुष्प 8 या ग्रंथातील कली व कलियुग या अध्यायाचे पठण सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पुढे म्हणतात, आजच्या युगात शतायुषी होणे हे माणसासाठी जवळजवळ अशक्य झाले आहे। भगवंताने जरी मानवाला शतायुषी होण्याचे वरदान दिले आहे, तरी हे वरदान आपण आपल्या आचरणाने गमावून बसलो आहोत। आपल्या आयुष्याची मर्यादा 60 ते 70 वर्षे एवढ्या कालावधीत अपराध घडणे उपयोगाचे नाही। कलीचा कल हा अपराध घडवण्याकडे आहे। यासाठी तुम्ही सगळेजण सावध व्हा। कलीच्या अनुषंगाने जरी मनुष्य अपराधी होत असला तरी मनुष्याच्या अपराधाला क्षमा नाही। ईश्वराकडून त्याला त्याबद्दल शासन होतच असते, कारण ते कर्म मनुष्याकडूनच झालेले असते। कलीचे हे कामच आहे की मनुष्याला कुप्रभावात ओढून नेणं, मद्य मांस भक्षण व्यभिचार यात गुंतवणं व त्याला अपराधी बनवणं। असे अपराध ज्ञानी वर्गात कोणीही केले तर त्याला निश्चितच शासन होते। अपराध कशामुळे घडला, कोणामुळे घडला यापेक्षा महत्त्वाचे आहे ते हे की अपराध कोणी केला। अशा प्रकारच्या अपराधामुळे मनुष्याला शारीरिक व मानसिक दुर्बलता येते। प्रत्येक वर्णपरत्वे व्यक्तीची शारीरिक मानसिक स्थिती किंवा क्षमता ही भिन्न असते। फळे फुले झाडे यामध्ये हे क्षमतेचे अंतर दिसून येते। प्राण्यांमध्येही क्षमतेची भिन्नता दिसून येते। या क्षमतेच्या न्यूनतेमुळे मनुष्य स्वतःला निर्बल समजू लागतो व हा न्यूनगंड त्याला अस्वस्थ करतो। त्यासाठी तो व्यसनांच्या आहारी जातो, परंतु अशा व्यसनाधीनतेमुळे दौर्बल्य कमी होत नाही, उलट वाढतच। अनेकदा मुलं होण्याची क्षमताही तो गमावून बसतो। अनेकदा विवाह होण्यापूर्वीच पौरुषत्व गमावून बसलेला असतो। या गोष्टींचा परिणाम कुटुंब संस्थेवर होतो। घरात धुसफूस चालू राहते। घरातील अशांततेमुळे घरातील पुरुष घराबाहेर जास्त वेळ घालवतो। घरातील स्त्रीचा पाय घसरणे, मुलबाळ होण्यासाठी तांत्रिक मांत्रिकाचा आश्रय घेणे, नवस सायास करणे व हे सर्व करताना आर्थिक कटकटी निर्माण होणे अशा गोष्टीच घडतात। यामध्ये आर्थिक कटकटी ही जरी दर्शनी बाब दिसत असली तरी अशांतता व कटकटीचे कारण दुसऱ्याच कशात तरी दडलेले असते। पैशाचे काय कमी जास्त असणे चालूच असते। खर्च चालूच असतो। माणूस काय कमी जास्त चांगले वाईट खाऊन जगतच असतो। उपाशी कोणीही झोपत नाही, कारण तो भगवंत कोणालाही उपाशी झोपवत नाही। मुंगीच्याही तोंडात साखरेचा किंवा रव्याचा कण सापडतोच, कारण सृष्टी रचनेतील सर्व जीवांचे योगक्षेमम वहाम्यहम हे ब्रीद त्याने सृष्टी रचनेबरोबरच स्वीकारलेले आहे। घरातील कटकटींचे कारण संततीचा अभाव हेच असते। परंतु तंत्र मंत्र नवस सायास यातून संतती होण्याची शक्यता नाही। भगवंताने तुम्हाला चांगले जीवन व्यतीत करण्यासाठी मन व बुद्धी यासारखी साधने दिली आहेत। मन, बुद्धी आणि शरीर ही जी साधने आहेत त्यांच्याद्वारे मनुष्य देवधर्म तरी किती करणार। व्यवहार म्हणून सुद्धा ही गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे। या कलीच्या प्रवाहात 4ही वर्ण भरडले जात आहेत। हे दिवस फार वाईट आहेत। प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत। सत्कर्मांचा नाश होतो आहे आणि जिथे संतती पाहिजे तिथे ती होत नाही व जिथे 2 वेळची भ्रांत आहे तिथे विना नवस तंत्रमंत्राखेरीज संतती होते।
ज्यांच्याकडे जगण्यासाठी विपुल साधन संपत्ती आहे, पण देवधर्म तंत्र मंत्र करूनही संतती सुख नाही, अशा व्यक्ती दुःखी होऊन धर्मापासून दूर जातात. धर्म भ्रष्ट झाला की जीवन उद्ध्वस्त होते. यासाठी धर्म सुटता उपयोगाचे नाही. धर्म म्हणजे कोणतीही जात नाही, तर रोजचे जीवन जगत असताना व्यक्तीला सुसंस्कृत म्हणून जगता यावे, त्यांनी समाधानी राहावे, यासाठी आचरणाची एक पद्धती आहे, ती म्हणजे धर्म. ही आचरण पद्धती मनुष्य, निसर्ग, प्राणी, वनस्पती यांनाही लागू आहे. त्यामुळे प्रत्येक जण आजही आपला धर्म अबाधित राखून आहे. निसर्ग, प्राणी, वनस्पती यांच्यातही वर्णव्यवस्था आहेच. त्यांनी आपल्या मूळ गुणधर्मात कुठेही बदल केलेला नाही. निद्रा हा जरी कलीचा प्राण असला तरी धर्म सांभाळणाऱ्या व्यक्तींना तो प्रभावित करू शकत नाही. निद्रा ही सत्पुरुषांच्या अधीन असते. सत्पुरुषांचा ईश्वराशी एकरूप होण्याकडे कल असतो. शुभ अशुभ, निद्रा, कलियुग, वेळ अवेळ या कशाचेही भय त्यांना नसते, कारण ते या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यामुळेच कली त्यांच्याजवळ जाऊही शकत नाही. आज कली आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी होऊ लागलेले आहे. त्यामुळेच सामान्य लोकांची वागण्याची मर्यादा सुटत चाललेली आहे. जसजसा कली प्रभावित होत जाईल तसतसे विशिष्ट वर्णातील सौंदर्य वाढत जाईल, पण गुणात वाढ होणार नाही. सौंदर्याकडे मनुष्य आकर्षित होईल, गुणांचा विचार होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने सावध राहावे. आपणासाठी काय योग्य आहे ते पाहावे. आपला मार्ग चुकला तर नाश करायला कली तयारच आहे. मनुष्याची बुद्धी आधी भ्रष्ट करायची. एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की समाजाला खाली खेचायचे, उद्ध्वस्त करायचे व अशा प्रकारे घराणीच्या घराणी उद्ध्वस्त करायची हे कलीचे काम आहे. सौंदर्य हे समाजाला खाली आणण्याचे एक उत्तम साधन आहे. ती एक प्रकारची मोहिनीच आहे. जिथे दर्शनी सौंदर्य नसेल त्या ठिकाणी बोलण्यातून, अंगविक्षेपातून ते प्रकट होताना दिसते. त्यालाच मनुष्य भुलतो. सौंदर्य नाही, गुणही नाही, पण कलीच्या प्रभावाने अंगविक्षेप करून बोलणे घडते व या गोष्टींची मनुष्याला भुरळ पडते. आसक्ती निर्माण होते व नंतर सामान्य मनुष्य घसरतो. आपल्या पूर्वजांना दूरदृष्टी होती, त्यामुळे कोणाच्या संगतीत राहावे याचे धोरण होते. स्त्री ही अजगरासारखी समजली जाते. तिच्या श्वासाने सुद्धा मनुष्य तिच्याकडे ओढला जाऊ शकतो. कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. पुरुषांची प्रबळ कामवासना व स्त्रियांचे सौंदर्य, अंगविक्षेप यातून अधःपतन होते. याचे कारण कलीमुळे दोघांचीही बुद्धी ही सारख्या पातळीवर आलेली दिसते. कलीच्याच प्रभावाने वर्णसंकर वाढलेला आहे. कारण कली आणि शरीर यांचा संबंध अतिशय जवळचा आहे. त्यामुळेच या युगात शरीराला जास्त सुख देता उपयोगाचे नाही. हा कलीचा प्रभाव फार काळ टिकत नाही. काही काळ कमी तर काही काळ हा प्रभाव जास्त राहतो. कलियुगात स्त्रियांना मोठेपणा देणे, त्यांची स्तुती करणे, कौतुक करणे असा भाग जरा जास्तच आहे. याचा अर्थ आपल्या देशात स्त्रीचे मोठेपण कौतुक होत नव्हते असे नाही. स्त्रीला माता म्हणूनच संबोधत असत आणि तशीच आदराची वागणूकही दिली जायची. परस्त्रीकडे पाहण्याची दृष्टी पण आदराचीच होती. गृहस्थाश्रमात स्त्रीला मोठा मान असायचा. प्रत्यक्ष भगवंताला जन्म देणारी स्त्री ही मातृस्वरूपात निश्चितच श्रेष्ठ आहे. परंतु स्वतःच्या स्वार्थापोटी तिचे कौतुक करून तिला मोठेपणा देणं चुकीचं आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.